करत मालकंस मालकंस राग मधुर मालकंस राग मधुर भैरवी भगती रस भैरवी भगती रस जौनपुरी अति मनोहर जौनपुरी अति मनोहर सारंग मद मद सारंग मद मद ते परे मरे निरे सा रे म पनि म परे म पनि सारे नि सारी परे परे रे म पनि म परे मरे सा सारंग मद मद हर हर प्रिया दास गावे हर हर प्रिया दास गावे हिंदूल गावत हिंदूल गावत ओढव कल्याण थाट ओढव कल्याण थाट हिंदूल 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 नमस्कार. खरं म्हणजे मला आणि महेशला हे सांगायला कधी कमीपणाही वाटत नाही आणि आम्ही बऱ्याच वेळेला आधी खूप काही जसं तुमच्या पण बाबतीत होत असेल की एखादा पेशंट तुमच्याकडे आल्यानंतर बऱ्याच वेळेला आपण केलेला अभ्यास एक वेगळा असतो आणि तो पेशंट आपल्याला काहीतरी एक वेगळा अभ्यास करायला भाग पडतो आणि वेगळ्या पद्धतीनं आपण त्याच्याकडे बघायला लागतो आणि आपलंच आपल्याला नव्याने आयुष्य आणि गोष्टी कळत जातात. तसं आमच्या कार्यक्रमाचं मी आणि महेश आणि राहुल आम्ही जेव्हा जेव्हा कार्यक्रम करतो तेव्हा आम्ही आधी काहीतरी ठरवतो की आपण असं करूया तसं करूया आणि मग तुमच्यासारखे प्रेक्षक समोर आले की कदाचित खूप वेगवेगळ्या गोष्टी सुचत जातात आणि आधीच्या सगळ्या कल्पना आम्ही विसरून जातो आणि तिथे स्टेजवर बसल्या बसल्या नव्याने काहीतरी गोष्टी डोक्यात येतात. माणसाचं आयुष्य खरं तर खूप विचित्र घटनांनी भरलेलं असतं आणि या सगळ्या विचित्र घटनांमध्ये तो कायम एक आधार शोधत असतो आणि त्या आधारावरतीच मला असं वाटतं की त्याचं संपूर्ण आयुष्य अवलंबून असतं. कोणीतरी विश्वासाने त्याच्या पाठीवरती हात ठेवणं, त्याला प्रेमाचे 2 शब्द बोलणं, जे तुमच्या बाबतीत सातत्याने होत असेल की एखादा पेशंट जेव्हा तुमच्याकडे येतो तेव्हा खरं तर तुमच्याकडे बघितल्यानंतरच त्याचा 50% आजार बरा झालेला असतो आणि मग नंतरची असते ती फक्त औपचारिकता असते. तुमचा हसरा चेहरा बघितला, तुमच्या डोळ्यातला एक विश्वास बघितला की त्याला पटकन आधी बरं वाटतं आणि मग त्याला खऱ्या अर्थाने मला असं वाटतं की पटकन आपल्या आजाराचं निदान होतं आणि तो त्याच्या दृष्टीने पटापट बरा व्हायला लागतो. कुसुम अग्रजांची एक फार सुंदर कविता आहे. आपल्या सगळ्यांना जे मराठी मीडियममध्ये शिकलेत त्यांना ती शाळेत होती आणि त्यांनीच मी या कार्यक्रमाची सुरुवात करतो. त्याचं नाव आहे कणा. कदाचित अनेक लोकांना ती पाठही असेल, पण मला असं वाटतं की ही कविता वाचली की कधीही मरगळलेल्या आपल्या मनाला अचानक उभारी येते आणि मग आपण तो आधार शोधू लागतो. तो आपल्या खूप जवळ सापडतो. आपल्या मित्राचा असतो, आईवडिलांचा असतो, नातेवाईकांचा असतो, कोणाचाही असतो. कदाचित आपल्या स्वतःचाच एक आधार असतो आपल्याला आणि आपण त्या सगळ्या निराशेवरती मात करून आपण पुन्हा आशेने जीवनाला सामोरं जातो. ओळखलत का सर मला पावसात आलं कोणी, ओळखलत का सर मला पावसात आलं कोणी, कपडे होते करदमलेले केसांवरती पाणी, क्षणभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहून, क्षणभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहून, गंगामाई पाहुणी आली गेली घरट्यात राहून, माहेर वाशिण पोरीसारखी 4 भिंतीत नाचली, मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली. गंगामाई पाहुणी आली गेली घरट्यात राहून, माहेर वाशिण पोरीसारखी 4 भिंतीत नाचली, मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली. भिंत खचली चूल विझली होते नव्हते नेले, भिंत खचली चूल विझली होते नव्हते नेले, प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये पाणी थोडे ठेवले. कारभारणीला घेऊन संगे सर आता लढतो आहे, कारभारणीला घेऊन संगे सर आता लढतो आहे, पडकी भिंत बांधतो आहे चिखल गाळ काढतो आहे. खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला,
खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला, पैसे नको सर, जरा एकटेपणा वाटला. पैसे नको सर, जरा एकटेपणा वाटला. मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा. मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा. पाठीवरती हात ठेवून नुसते लढ म्हणा, नुसते लढ म्हणा. ही कविता मुद्दामून मी आज तुमच्या सगळ्यांना समर्पित करतो, कारण मला असं वाटतं की कुठल्याही डॉक्टर्स आणि पेशंटचं नातं हे असंच असतं. गेली अनेक वर्षानुवर्ष एखादा पेशंट कुठल्याही डॉक्टरकडे परमेश्वराच्या रूपाने पाहत आलाय आणि तुमच्या त्याच्या पाठीवर पडलेला एक हातच त्याला आयुष्यात नवीन उभारी देतो, पुन्हा आशेने जीवन जगायला सामोरं जातो. त्यामुळे ही कविता कुसुमाग्रजांची खऱ्या अर्थाने तुम्हाला सर्वांना समर्पित. आणि त्याच कुसुमाग्रजांची अजून एक फार सुंदर कविता. मला असं वाटतं की बऱ्याच वेळेला आत्ताच्या काळात जगताना अनेक वेगवेगळ्या भिंतींमध्ये समाज विभागला जात असताना नेमकं कशासाठी जगायचं असा एक खूप प्रश्न आपल्या सतत मनासमोर येतो आणि त्याच्यावरती पुन्हा एकदा कुसुमाग्रजांच्या शब्दांचा आधार घ्यायला लागतो. प्रेम कुणावरही करावं, प्रेम कुणावर करावं तर कुणावरही करावं. प्रेम राधेच्या वत्सल स्तनावर करावं, कुब्जेच्या विद्रूप कुबडांवर करावं, भीष्म द्रोणांच्या थकलेल्या तीर्थरूप चरणांवर करावं, दुर्योधन कर्णाच्या अभिमानी अपराजित मरणावर करावं. प्रेम कुणावरही करावं. प्रेम सुदामा नावाच्या वडजीवर करावं, अर्जुन नावाच्या राजेंद्रावर करावं, बासरीतून पाझरणाऱ्या सप्त स्वरांच्या चांदण्यावर करावं, यमुनेचा डोह जहरून टाकणाऱ्या कालियाच्या फण्यावरही करावं. प्रेम कुणावरही करावं. प्रेम रुक्मिणीच्या लालस ओठांवर करावं, वक्रतुंडाच्या हास्यास्पद पोटावर करावं, गायीच्या नेत्रातील अथांग कारुण्यावर करावं, मोराच्या पिसाऱ्यातील अद्भुत लावण्यावर करावं. प्रेम काळजाच्या नात्यावर करावं आणि खडगाच्या पात्यावरही करावं. प्रेम कुणावरही करावं. प्रेम प्रेम गोपींच्या मादक लीलांवर करावं. प्रेम गोपींच्या मादक लीलांवर करावं, पेंद्याच्या बोबड्या बोलांवर करावं, यशोदेच्या दुधावर, देवकीच्या आसवांवर. प्रेम प्रेम बलरामाच्या खांद्यावरील नांगराच्या फाळावर करावं. प्रेम बलरामाच्या खांद्यावरील नांगराच्या फाळावर करावं, कंसाच्या काळजातील द्वेषाच्या जाळावर करावं. ज्याला तारायचं त्याच्यावर तर करावंच, पण ज्याला मारायचं त्याच्यावरही करावं. प्रेम कुणावरही करावं. प्रेम प्रेम योगावर करावं, प्रेम योगावर करावं, प्रेम भोगावर करावं आणि त्याहूनही अधिक प्रेम त्यागावर करावं. प्रेम चारी पुरुषार्थांची झिंग देणाऱ्या जीवनाच्या द्रवावर करावं आणि पारध्याच्या बाणानं घायाळ होऊन अरण्यात एकाकी पडणाऱ्या स्वतःच्या शवावरही करावं. प्रेम कुणावरही करावं. कारण प्रेम आहे माणसाच्या संस्कृतीचा सारांश, त्याच्या इतिहासाचा निष्कर्ष आणि भविष्य काळातील त्याच्या अभ्युदयाची आशा एकमेव. ही सर्वच आजूबाजूला वावरणारी सर्व कवी मंडळी खूप जगण्याला आधार देत असतात, पुन्हा एकदा नव्याने आयुष्याला सामोरं जायला शिकवत असतात. मगाशी केतननी उल्लेख केल्याप्रमाणे मी आतापर्यंत अनेक व्यक्तिचित्रांच्या सिनेमांमध्ये कामं केली. त्याच्यातला पहिला सिनेमा होता माझा बालगंधर्व, दुसरा होता लोकमान्य टिळक आणि तिसरा होता आता येणारा डॉक्टर काशीनाथ घाणेकर. त्याचं पोस्टर इथे लावलं आहे आणि त्याचा ट्रेलर आणि गाणीसुद्धा तुम्हाला मी दाखवणार आहे. पण अर्थात ज्याच्यापासून सुरुवात झाली त्या बालगंधर्वांपासून आपण गप्पा मारत आणि गाणी ऐकत पुढे जाऊया. बालगंधर्वांच्या बद्दल फारशी माहिती नव्हती. पुण्यात असून सुद्धा बालगंधर्व नावाचं एक थिएटर आहे आणि त्या थिएटरमध्ये नाटकं होतात आणि तिकडे त्यांचे दोन चित्र लावलेले आहेत, एक स्त्री वेशातलं आणि एक पुरुष वेशातलं. हे सोडलं तर त्यांच्याविषयी फारशी माहिती नव्हती. मी आणि महेशने आम्ही कट्यार काळजात घुसली हे नाटक केलं आणि त्या नाटकाच्या दरम्यान संगीताशी खूप जवळनं ओळख झाली, नाट्यसंगीताचा परिचय झाला. या निमित्ताने आमच्यात अनेक गप्पा झाल्या. मग बालगंधर्व, केशवराव भोसले, दीनानाथ मंगेशकर अशी नावं कानावरती पडली. आणि ह्या नाटकाचा ओपनिंग झाल्यानंतर जेव्हा मी माझ्या एका चित्रपटाच्या शूटिंगसाठी बाहेरगावी गेलो होतो तेव्हा असंच बसलो असताना माझ्या एका सहकलाकाराकडे मी म्हटलं की माझ्याकडे काही पुस्तक नाही आहे, तुझ्याकडे काही असेल तर दे. आणि तिने मला गंधर्व गाथा हे बालगंधर्वांचं एक चरित्र दिलं. आता किती सुदैवाने आणि योगायोग असतात बघा आयुष्यातले, की तेव्हा त्यांनी मला नेमकं गंधर्व गाथा हे पुस्तकच द्यावं. त्याच्या जस्ट आधी मी एका संगीत नाटकात काम करावं. ते गंधर्व गाथा वाचल्यानंतर बालगंधर्वांच्या चरित्रांनी अस्वस्थपणा जाणवावा आणि त्याच्यानंतर बालगंधर्वांच्या चित्रपटासाठी येणारं झपाटलेपण. मला असं वाटतं हा सगळा योगायोगाचा एक गोष्ट असते आणि त्या योगायोगानेच त्या गोष्टी घडत असतात.
बालगंधर्व चित्रपट करताना, त्यांचा अभ्यास करताना, त्यांच्याविषयी अनेक लोकांना भेटताना, त्यांच्याविषयी अनेक गोष्टी वाचताना एक गोष्ट लक्षात आली की इतका एक मोठा कलावंत आपल्या मराठी मातीत महाराष्ट्रात होऊन गेला की ज्याच्या चाहत्यांमध्ये फक्त मराठी माणसं नव्हती तर कितीतरी त्या काळातली पारशी, सिंधी, गुजराती, मारवाडी, तमिळ, अगदी पार पाकिस्तानपर्यंत, त्या काळातलं पाकिस्तान म्हणजे भारताचा एक भाग होतं, पण अगदी कराचीपर्यंत सुद्धा त्यांचे चाहते पसरले होते. अगदी हैदराबादमध्ये किंवा तेलुगू स्टेटमध्ये सुद्धा बालगंधर्वांच्या नावानंतर बी अमुक तमुक, बी तमुक तमुक असं नाव द्यायची तेव्हा फॅशन झाली होती आणि त्यातला बी म्हणजे बालगंधर्व असायचे. बालगंधर्वांची कॉपी करून अनेक नट त्यांच्यासारख्या स्त्री भूमिका कन्नड रंगभूमीवरती आणि गुजराती रंगभूमीवरती करत होते. इतकी लोकप्रियता त्या काळात बालगंधर्वांना मिळाली होती. आणि केवळ संगीत नाटक, आणि किती गंमत आहे बघा की ते जेव्हा नाटकात काम करायला लागले, 1905चा काळ होता, त्यांचा जन्म होता 1890च्या आसपासचा, म्हणजे केवळ 15 वर्षाचं वय असताना त्यांनी पहिल्यांदा नाटकात काम केलं. त्याच्या आधी त्यांचं गाणं चालू होतं. गाणं चालू असताना म्हणजे काय निसर्गाची किमया आहे की ज्या मुलाला एका कानाने ठार ऐकू येत नाही असा मुलगा गान तपस्वी किंवा त्याला सगळे भारतातले क्लासिकल गायक मानतात असा एक श्रेष्ठ गायक होतो की ज्याला एका कानाने काहीही ऐकू येत नाही, पूर्ण बहिरा. असे ते बालगंधर्व त्या नाटकात गेले. संगीत शाकुंतलमध्ये त्यांनी पहिल्यांदा काम केलं, सांगलीच्या जवळ मिरजच्या एका नाट्यगृहामध्ये, किर्लोस्कर नाटक मंडळीच्या. वय वर्ष 15च्या आसपासचं त्यांचं. त्याच्या आधी लोकमान्यांनी त्यांचं गाणं ऐकलं होतं, त्यांना अरे हा तर बालगंधर्व अशी त्यांना पदवी दिली होती. त्याच्यानंतर शाहू महाराजांनी त्यांचं गुण ओळखले आणि शाहू महाराजांनी त्यांच्या कानावरती ऑपरेशन करायला, मिरज हे त्या काळापासूनच खूप या सगळ्या गोष्टींसाठी किंवा रुग्णालयांसाठी प्रसिद्ध आहे आणि म्हणून मिरजेला पाठवलं. मिरजेला त्यांनी त्यांच्यावरती उपचार केले पण पूर्ण कान काही बरा झाला नाही आणि असे हे बालगंधर्व रंगभूमीवरती अवतरले. त्यांची कीर्ती सांगताना असं म्हणतात की आता आम्ही म्हणतो की मराठी चित्रपट, हिंदी चित्रपट खूप चालतात, खूप पैसे कमवतात, खूप त्यांनी ऐश्वर्य बघितलंय, पण आम्ही अजून काहीच पाहिलं नाही इतकं ऐश्वर्य आणि इतकी श्रीमंती बालगंधर्वांनी त्यांच्या नाटकामध्ये बघितली. आणि त्याच्याही पेक्षा जास्त श्रीमंती त्यांनी, ते ज्यांना मायबाप, अन्नदाते, प्रेक्षक म्हणत, त्या सगळ्या प्रेक्षकांवरती उधळून दिली. ज्या काळात आता सोन्याचा भाव 30-32 हजार असेल, महिलांना जास्त माहिती असेल, दिवाळीच्या निमित्ताने वाढला असेल तर माहीत नाही, पण त्या काळात जेव्हा सोन्याचा भाव 10 रुपये तोळा होतं, त्या काळात बालगंधर्वांच्या नाटक कंपनीचं वर्षाचं उत्पन्न हे जवळजवळ 4.5 लाख रुपये होतं. आता यांनी तुम्ही हिशोब करू शकता की त्यांनी किती पैसे नाटकातनं कमवले असतील. ज्या काळात सोन्याचा भाव 10 रुपये तोळा होता तेव्हा बालगंधर्व जी नऊवारी साडी नेसायचे, ती खरं तर नऊवारी साडी नव्हतीच, ते एक रेशमी वस्त्र होतं जे फ्रान्समधनं आयात व्हायचं बालगंधर्वांसाठी आणि त्या रेशमी वस्त्राची साडी ते शिवायचे. त्या रेशमी वस्त्राची किंमत त्या काळात 10 रुपये तोळं सोनं असताना 2000 रुपये मीटर अशी त्याची किंमत होती. आणि ते रेशमी वस्त्र आयात करायचे. ते रेशमी वस्त्र असं एक मोठं गंगाळं केलेलं असायचं प्रयोगाच्या आधी. त्या गंगाळ्यामध्ये अनेक प्रकारची अत्तरं ओतलेली असायची, त्याच्यामध्ये बर्फ टाकलेले असायचे. त्या गंगाळ्यामध्ये ते रेशमी वस्त्र बुडवून ठेवायचे. ते ओलं झालं की तसंच्या तसं ओलं वस्त्र ते अंगाला नेसायचे. याचं कारण असं की ते ओलं असल्यामुळे ते अंगाला पटकन चिपकून बसतं, ते सुटत नाही शरीरापासून. आणि ते घातल्यानंतर त्या काळात आतासारखी 2-2 तासाची नाटकं नव्हती. त्या काळात संध्याकाळी सूर्य मावळल्यानंतर नाटकाला सुरुवात व्हायची, ते सकाळी सूर्य उगवेपर्यंत नाटक चालायचं, म्हणजे 12 तास नाटकाचा प्रयोग असायचा. कारण जुन्या काळातली जर नाटकं आपण उघडून बघितली तर लक्षात येतं की संगीत सौभद्र किंवा या सगळ्या नाटकांमध्ये 115, 120, 130 अशी गाणी आहेत, पदं आहेत. आणि अशा प्रत्येक पदाला एक एक वन्स मोर मिळाला तर तुम्ही विचार करा ही गायक मंडळी किती ते गात असतील. 12-12, 13-13 तास. कारण लोकांकडे दुसरं काही मनोरंजनाचं साधनच नव्हतं. ना चित्रपट होते, ना आजच्यासारखे मैफिली होत्या, ना पब होते, ना डिस्को होते, ना काहीच नव्हतं. होतं ते फक्त गाणं, नाटक आणि मैफिली संगीताच्या. आणि ज्या काळात लोकांना, गाणाऱ्या कलावंतांना इतकी सामाजिक प्रतिष्ठा नव्हती, ज्या काळात महिलांना स्टेजवरती काम करायला परवानगी नव्हती, म्हणून ही सगळी पुरुष मंडळी स्त्रियांच्या भूमिका करत असत. आणि म्हणून ते छोटी छोटी मुलं, वय वर्ष 14, 15, 16 अशी मुलं रंगभूमीवरती आणत असत की ज्यांच्या चेहऱ्यातला एक कोवळेपणा असतात, म्हणून त्यांना स्त्रियांच्या भूमिका चांगल्या दिसत असत. अशी ही बालगंधर्वांसारखी त्या काळात वावरणारी मंडळी रात्र रात्र प्रयोग करायचे. बालगंधर्वांचे जेव्हा दौरे जायचे तेव्हा अख्खीच्या अख्खी ट्रेन बुक असायची आणि ट्रेननी इकडून तिकडून त्यांचे प्रवास व्हायचे. अशा त्या बालगंधर्वांबद्दल गप्पा मारणारच आहोत, पण त्यांच्याच
नाटकातलं एखादं गीत मी महेशला सादर करायला सांगतो. एखाद्या वंशावळीतला मुलगा वेगळ्या ठिकाणी जर राहायला गेला तर तिकडचे जसे संस्कार होतात त्याच्यावरती, पण मूळ फॅमिली एथिक्स तो विसरत नाही. अशा पद्धतीची 2 गाणी ऐकवतो. बालगंधर्वांचे गुरु भास्करबुवा बखले हे शास्त्रीय संगीतातले प्रकांड पंडित होते. त्यांना लक्षात आलं की जर आपल्याला शास्त्रीय संगीत आणखीन प्रसार करायचा असेल तर तो नाटकाच्या फॉर्ममध्ये आला तर त्याचं आणखीन सोनं होईल. त्यामुळे एक असलेली बंदिश आणि ती ॲडॅप्ट करून केलेलं एक नाट्यसंगीत, या दोन्ही पाठोपाठ तुम्हाला ऐकवतो.
शिशुपाला हरी झाला वीरा रुक्मी शिशु समाणिला नाद हा माझा नाद हा माझा नाद हा माझा मोहितला आश्चर्य आहे ना बघा, डॉक्टर्स कॉन्फरन्समध्ये शास्त्रीय संगीतावरती शिट्टी वाजतीये पण शिट्टीमध्ये दोष नसतो, तो कुठे वाजती त्याच्यावर दोष असतो. त्यामुळे रास्तंय, चांगलंय, वाजवत राहा. खरं तर ही शिट्टी त्या सगळ्यांना पण आहे ज्यांनी इतकं मोठं काम करून ठेवलंय. आता महेशचं गाणं आपण सगळेजण ऐकतोय, माझा आवाज तुम्ही सगळेजण ऐकताय, आणि आता ह्या सगळ्या टेक्नॉलॉजी आपल्या बरोबर आहेत. माईक आहेत, लेपल माईक आहेत, कॉलर माईक आहेत, अजून त्याला जे जे काही म्हणता येत आहेत. पण जेव्हा ही सगळी मंडळी नाटक करत होती तेव्हा कुठल्याही प्रकारचे माईक नव्हते, कुठल्याही प्रकारची ध्वनिक्षेपक यंत्रणाच नव्हती तेव्हा. तरीसुद्धा त्यांचा आवाज इतक्या लोकांपर्यंत पोचत होता आणि इतका आवाज त्यांनी 50 वर्ष रंगभूमीवरती टिकून ठेवला. 50 वर्ष नाटकात काम करत होते. नंतरच्या काळात माईक आले, मग त्यांना कदाचित आणि त्या काळात जेव्हा ही नाटकं काही काही गावांमध्ये समोरासमोर व्हायची, म्हणजे एका बाजूला दीनानाथ मंगेशकरांचं नाटक चालू आहे आणि त्याच्याबरोबर समोरच्या बाजूला बालगंधर्वांचं नाटक चालू आहे आणि दोन्हीकडे तितकीच गर्दी आहे आणि तितकेच चढ्या स्वरामध्ये हे गात आहेत. काय काय माहोल असेल तो, काय म्हणजे कधी कधी असं वाटतं की त्या काळातले प्रेक्षक किती सुदैवी असतील की किती सुंदर प्रकारचं गाणं, किती सुंदर प्रकारची माणसं त्यांना अनुभवायला मिळाली, ऐकायला मिळाली. आणि हेच सगळं कारण होतं बालगंधर्वांवरती चित्रपट करण्याचं. आपण मगासपासून त्यांच्याविषयी बोलतोय, त्यांच्या नाटकातल्या खर्चाविषयी मी सांगतोय. हे जे अत्तरं ते आणायचे, ही सुद्धा अत्तरं अशी म्हणजे उधळून देणं काय असतं प्रेक्षकांवरती. तर हा सगळा सिनेमा असताना अनेक लोक म्हणायचे की बालगंधर्व व्यवहारी नव्हते, त्यांना उधळपट्टीची सवय होती, उधळे होते. पण मग त्यांचा हा सगळा चित्रपटाच्या दरम्यान अभ्यास करताना एक लक्षात आलं की ही सगळी उधळपट्टी, हे सगळ्या गोष्टी कोणासाठी होत्या. म्हणजे हे सगळे जे त्या घंगाळ्यामध्ये ओतलेली अत्तरं असायची, त्या अत्तरांची किंमतच 20-20, 25-25 हजाराची अत्तरं होती. पण ही सगळी गोष्टी कोणासाठी होत्या. या सगळ्या गोष्टी ते ज्यांना त्यांचे अन्नदाते मायबाप प्रेक्षक समजत, या सगळ्या गोष्टी त्यांच्यासाठी होत्या. आता आपण त्या काळाचा विचार केला तर आपल्याला लक्षात येतं बघा की हे असा एक पराकोटीचा विचार करणारा आणि पराकोटीचा प्रेक्षकांवरती प्रेम करणारा कलावंतच करू शकतो. की पारतंत्र्याचा काळ, ब्रिटिशांची गुलामगिरी, त्यांचे अत्याचार, त्यांचे अन्याय, आजूबाजूला सुबत्तेची कुठलीही साधनं नसणं, पिचलेली लोकं, आणि ही सगळी लोकं ही सगळी प्रकारची नाटकं बघायला मैलोन मैल ज्या गाड्या मिळतील, गाड्या म्हणजे आत्तासारख्या नाही, बैलगाड्या चालत चालत घोड्यावरती असं लांब मैलच्या मैल प्रयोगासाठी म्हणून जायचे. आदल्या दिवशीपासून तिथे राहुट्या तंबू ठोकून राहायचे, कारण उद्याच्या दिवशी नाटक असणार आहे. आणि हे सगळं राहिल्यानंतर जेव्हा बालगंधर्व त्यांच्या समोर येत असत 12 तास काम करण्यासाठी, तेव्हा साधा विचार करा की आपण आता लग्नाला सुद्धा जातो, तर लग्नाला सुद्धा जाताना त्या गेटवरती एक पंखा ठेवलेला असतो आणि ज्याच्यातनं अत्तरपाणी आपल्यावरती पडत असतं. तर बालगंधर्वांच्या त्या काळात किती विचार बघा, प्रेक्षकांचा विचार बघा किती आहे, की त्यांना माहिती होतं की हा माझा प्रेक्षक येणारा जो आहे हा अनेक अडीअडचणींचा सामना करून माझं नाटक बघायला आलं आहे. खूप आरामात आलेला नाही आहे, गाड्यांमध्ये बसून शोफर ड्रिव्हन कारमध्ये आलेला नाही आहे, तर अनेक गोष्टींचा सामना करून तो इथपर्यंत आलेला आहे. आता हा जेव्हा 12 तास माझ्या नाटकाला बसणार आहे तिकीट काढून, तेव्हा या 12 तासात त्याला स्वर्गीय आनंद मला द्यायचा आहे. तो माझ्या नाटकाचा आहेच आहे, तो माझ्या सुरांचा आहेच आहे. पण त्याही पलीकडे जेव्हा तो या रंगमंचात प्रवेश करेल, या प्रेक्षागृहात प्रवेश करेल, तेव्हा आल्यावर त्या प्रेक्षकांच्या हातावरती अत्तर लावणं असेल, ते गजरे देणं असेल, धुपाचा दरवळ असेल. आणि विचार करा त्या घंगाळ्यामध्ये त्या अत्यंत किमती अत्तरांमध्ये भिजवलेलं ते वस्त्र नेसून जेव्हा बालगंधर्व प्रवेश करत असतील विंगेमधनं आतमध्ये, तेव्हा अत्तराचा काय घमघमाट सुटत असेल आणि काय सुगंध सगळीकडे दरवळत असेल, आणि त्याच्यापेक्षा सुद्धा सुगंधी असलेला त्यांचा स्वर, हे सगळं एकत्रित जेव्हा येत असेल, ती नाटकं, उत्तम लिहिलेली नाटकं, आणि असे बालगंधर्वांसारखे एकापेक्षा एक तयारीचे सगळे गायक येत असतील, तेव्हा 12 तास त्या प्रेक्षकांचं काय होत असेल.
आज हा महेशचे गाणी ऐकणारी मुलं इतकी भारावून जातात, त्याच्याकडनं गाणं शिकण्याची इच्छा व्यक्त करतात, त्याच्या प्रेमात पडतात. ही महेशची आत्ता अवस्था आहे, तर त्या काळात त्या सगळ्यांची काय अवस्था झाली असेल, कुठे ठेवू त्यांना कुठे नको असं झालं असेल. बालगंधर्वांचे आता ते नारंग नावाचे त्यांचे एक खूप चाहते होते, मोठे चाहते. त्या काळात ते कराचीला राहायचे आणि कराचीतल्या जवळजवळ 70% इमारती ह्या त्या नारंगांच्या मालकीच्या होत्या. त्या काळात त्या नारंगांचं स्वतःचं प्रायव्हेट जेट होतं. त्या काळात जेव्हा बालगंधर्वांच्या नाटकांच्या मध्ये गॅप असायची तेव्हा हे काय करायचे, ते मुळात नारंग हे भास्करबुवा बखल्यांचे चाहते, त्याच्यानंतर मास्टर कृष्णरावांचे चाहते की जे बालगंधर्वांचे गुरुबंधू म्हणजेच बखलेबुवांचे शिष्य. ते आधी कृष्णरावांना घेऊन जायचे. कृष्णरावांमुळे त्यांनी बालगंधर्वांचं गाणं ऐकलं आणि मग बालगंधर्वांना आणि मास्टर कृष्णरावांना विमानातनं बसून घेऊन जायचे कराचीला. तिकडे काही दिवस ठेवून घ्यायचे. ज्या काळात रेकॉर्डिंगची कुठली साधनं उपलब्ध नव्हती, त्यांच्याकडे अजूनही एक मोठं 27 फुल चेंजर रेकॉर्डिंग मशीन आहे. त्याची किंमत तेव्हा ₹10 तोळा सोनं असतानाची गोष्ट आहे. तेव्हा त्याची किंमत $5,000 होती. आणि तेव्हा ते मशीन जगातल्या काही मोजक्या माणसांकडे होतं, त्याच्यातलं एक ते नारंग. तर ते मशीन अजूनही त्यांच्या नातवाच्या घरी आहे, जे आम्ही आमच्या सिनेमात पण वापरलं आहे. तर त्या मशीनमध्ये त्यांची गाणी रेकॉर्ड करून घ्यायचे, बालगंधर्वांची, मास्टर कृष्णरावांची, आणि कितीतरी मोठमोठी गायक मंडळी त्यांच्या घरी येऊन अशी गाणी रेकॉर्ड करून गेले. म्हणजे किती प्रेक्षक सुद्धा या सगळ्या कलाकारांवरती प्रेम करत होते आणि काय काय त्यांच्यासाठी करत होते. नुसतेच बालगंधर्व नाटक करत नव्हते, तर लोकमान्य टिळकांचं निधन झाल्यानंतर टिळक फंडासाठी म्हणून त्यांनी आणि केशवराव भोसल्यांनी, म्हणजे आत्ताच्या काळात सलमान खान आणि शाहरुख खान दोन एकमेकांचे प्रतिस्पर्धी एकत्र येऊन एका सिनेमात काम करतात, कोणाला तरी मदत व्हावी म्हणून. तर असे केशवराव भोसले की तेही त्या काळातले बालगंधर्वां इतकेच पॉप्युलर कलावंत, की असे दोन मोठे कलावंत एका नाटकात काम करणार. नाटक कुठलं, संगीत मानापमान. त्या नाटकाचा प्रयोग केला. ₹10 सोनं तोळं सोनं असताना, मी हे परत सांगतोय याचं कारण त्याची किंमत आपल्याला कळावी. ₹10 सोनंचा भाव असताना तोळ्याचा, 1921 सालची गोष्ट आहे, लोकमान्य टिळकांच्या निधनानंतर. हॅलो, मी सुबोध भावे. कसा आहेस? महेश काळे. चुकला वाटतं तो. 1921 साली लोकमान्य टिळकांचं निधन झाल्यानंतर त्यांनी संगीत मानापमानचा प्रयोग केला मुंबईमध्ये टिळकांच्या स्वराज्य फंडासाठी. त्याचं पहिलं तिकीट होतं ते ₹100 तिकीट होतं. म्हणजे आत्ताच्या काळात त्याचा मी हिशोब करा, म्हणजे लाखात होतं. आणि साधारणपणे 2 तासात तो शो हाऊसफुल झाला आणि टिळक फंडासाठी मोठीच्या मोठी रक्कम उभारून त्यांनी ती देणगी म्हणून बालगंधर्वांनी आणि केशवरावांनी दिली. दुर्दैवाने त्याच्यानंतर केशवराव भोसल्यांचं निधन झालं, त्यामुळे ही परंपरा त्यांना खूप काळ चालवता आली नाही. पण इतकं दातृत्व सुद्धा या सगळ्या कलावंतांमध्ये होतं. मी आता महेशला विनंती करतो की केशवराव भोसले, बालगंधर्वांचं नाव निघालंय, संयुक्त मानापमानचं नाव निघालंय, तर मानापमानमधलं हे असं आमच्या अचानक सगळ्या गोष्टी ठरत असल्यामुळे त्याला सुद्धा शोधायला गाणं वेळ लागतोय. आहे ठीक आहे. तर एनिवे, तर मानापमान हे अनेकांनी केलं. केशवराव भोसल्यांनी केलं, बालगंधर्वांनी केलं. त्याच्यानंतर तर केशवराव भोसल्यांनी मानापमानमध्ये काम केलं होतं, बालगंधर्वांनी मानापमानमध्ये काम केलं होतं. दीनानाथ मंगेशकर म्हणजे लता मंगेशकर, आशा भोसले, उषा मंगेशकर, हृदयनाथ मंगेशकर, मीना मंगेशकर यांचे पिताजी. तर त्यांच्याही नाटकात त्यांनीही मानापमानमध्ये काम केलं होतं. अशी एकच नाटक त्या काळात अनेक वेगवेगळ्या नाटक कंपन्या करत होत्या. त्याच्यातल्या बऱ्याचशा नाटक कंपन्या या फक्त मनोरंजन म्हणून नाटक करत नव्हत्या, तर त्याच्यातनं त्या काळात स्वातंत्र्य लढ्यात भाग घेण्याचं सुद्धा काम करत होत्या. कीचकवध नावाचं एक नाटक होतं की जे त्या काळात खूप प्रसिद्ध झालं होतं आणि त्याच्यावर ब्रिटिशांनी बंदीही आणली होती. याचं कारण त्या काळात कीचक म्हणजे
ब्रिटिश गव्हर्नमेंट आणि त्याचा वध करणारा भीम म्हणजे लोकमान्य टिळक असा एक डोळ्यासमोर ठेवून ते नाटक निर्मिती केली गेलं होतं. त्याच्यातली खोच ब्रिटिशांना कळली आणि त्या नाटकावरती बंदी आणण्यात आली. त्यामुळे असाही त्या काळात नाटकांचा वेगवेगळ्या पद्धतीने वापर करत गेला. तर मी महेशला विनंती करतो की याच सगळ्या तिघांनी खऱ्या अर्थाने त्यांच्या सुरांनी भारून टाकलेल्या वातावरणातलंच त्या सगळ्यांच्याच नाटकातलं एक गाणं आपल्यासाठी सादर करावं. रात्रीचा समय सरून रात्रीचा समय सरून रात्रीचा समय सरून रात्रीचा समय सरून रात्रीचा समय रात्रीचा समय सरून रात्रीचा समय सरून येत उषकाल रात्रीचा समय सरून रात्रीचा समय सरून रात्रीचा समय रात्रीचा समय सरून येत उषकाल थंडगार वात सुटत थंडगार थंडगार वात सुटत थंडगार वात सुटत थंडगार वात सुटत दीप तेज मंद होत दीप तेज मंद होत थंडगार वात सुटत थंडगार वात सुटत दीप तेज मंद होत दीप तेज मंद होत दिग्वदने स्वच्छ करित दिग्वदने स्वच्छ करित अरुण पसरी निज महा प्रिये पहा प्रिये पहा प्रिये पहा पक्षी मधुर शब्द करीत पक्षी मधुर शब्द करीत गप गरे ग सारे ग पक्षी ग
गध पगरे ग पगरे गरे साध सारे ग पक्षी मधुर गप पद साध पगरे ग पक्षी गप गद पद साध साध पद पगरे गरे पक्षी मधुर गरे ग सारे सा गरे ग सारे सा गरे पद साध पद पग पगरे गरे ग सा पक्षी मधुर शब्द करीत गुंजारव मधुप भरित गुंजावर मधुप भरित विरल पर्ण शाख होत विरल पर्ण शाखी होत विकसन ये जलरुहा काल असे बालगंधर्व 1905 ते 1955 अशी त्यांची कारकीर्द. 50 वर्ष त्यांनी रंगभूमीवरती काम केलं. आत्ता कसं झालं की अनेक अभिनेत्यांना आपण बघतो वेगवेगळ्या प्रॉडक्टचे चेहरे म्हणून. महेंद्रसिंग धोनीला पण बघतो, विराट कोहलीला पण बघतो, सचिन तेंडुलकरला पण बघतो, आमिर खानला बघतो, अजय देवगणला बघतो, अनेक कलाकारांना बघतो. पण ज्या काळात ब्रँड अँबॅसेडर, फॅशन आयकॉन ह्या टर्म्ससुद्धा नव्हत्या, त्या काळात बालगंधर्व हे खऱ्या अर्थाने भारतातले पहिले फॅशन आयकॉन होते. याचं कारण असं आहे की 1920 ते 1927 या सगळ्या पिरियडमध्ये बालगंधर्वांच्या नावाने 27 प्रॉडक्ट्स बाजारात होती. त्याच्यामध्ये अत्तर, काड्यापेटी, धोतर, साडी, टोपी, उटणं, साबण अशा विविध प्रकारची 27 प्रॉडक्ट्स बालगंधर्वांचा चेहरा त्याच्यावरती असलेली बाजारात होती. त्याच्यातल्या काही सुदैवानी गोष्टी माझ्याकडे आहेत आणि त्या मी अजूनही जपून ठेवल्या आहेत. खोटं वाटावं इतकं त्यांना मिळालेलं यश असेल किंवा त्यांनी गाजवलेली रंगभूमी असेल, त्यांनी गाजवलेला काळ असेल, या इतक्या खऱ्या गोष्टी आहेत की आजही ते गेल्यानंतर आणि ते शेवटच्या काळामध्ये म्हणजे 1955च्या काळामध्ये त्यांनी शेवटचं नाटक केलं. संगीत एकच प्यालाचा शेवटचा प्रयोग केला त्यांनी नागपूरमध्ये. आणि त्याच्या आधीची 1-2 वर्ष त्यांना उभं राहता येत नव्हतं रंगभूमीवरती. त्यांना उचलून आणावं लागायचं आणि खुर्चीमध्ये बसवावं लागायचं स्टेजवरती आणि मग ते काम करायचे. कधी कधी विंगेला धरून काम करायचे कारण उभं राहण्याची ताकद गुडघ्यांमध्ये नव्हती. याचं कारण बघा पुन्हा एकदा प्रेक्षकांसाठी त्या कलावंतांनी काय काय केलंय. अत्तर पैसे खर्च करणं हा एक भाग झालाच, पण हे जे 12-12 तासाची रात्रभराची नाटकं व्हायची तर बालगंधर्व मेकअप करून साडी नेसल्यानंतर जोपर्यंत प्रयोग संपत नाही तोपर्यंत खुर्चीत बसायचं नाही. 13-14 तास हा माणूस उभा असायचा विंगेमध्ये. का तर मी जर खुर्चीत बसलो ही साडी नेसून आणि साडीला केलेली इस्त्री बिघडली तर माझ्या अन्नदात्या रसिक मायबाबांना काय वाटेल, म्हणून ते खुर्चीत बसायचे नाहीत, उभे राहायचे. आणि अशी 50 वर्ष उभं राहून नाटक केल्यामुळे गुडघे गेले आणि शेवटी त्यांना धरून खुर्चीवरती आणून बसून त्यांना नाटक करावं लागलं. मग त्यांनी नाटक करणंही सोडलं. ज्या माणसांनी करोडोंचे खेळ रंगभूमीवरती पाहिले, करोडोंचा टर्नओव्हर पाहिला त्या काळात, त्या माणसाच्या खिशात शेवटच्या काळात बसनी प्रवास करण्याचे 3 रुपये सुद्धा नव्हते. ही खऱ्या अर्थाने त्यांची शोकांतिका आहे. पण मला असं वाटतं ही शोकांतिका जरी असली तरीसुद्धा जे प्रेम बालगंधर्वांना त्यांच्या प्रेक्षकांकडनं मिळालं आहे आणि जे प्रेम त्यांनी लोकांना दिलं आहे, तर मी ज्या काळात या पिक्चरच्या निमित्ताने अनेक अशा कलाकारांना, अशा प्रेक्षकांना भेटलो की ज्यांनी त्यांची नाटकं पाहिली होती, तर मी बालगंधर्व नाव जरी काढलं ना तरी त्यांच्या डोळ्यातनं घळाघळा अश्रू यायला सुरुवात व्हायचे. आणि मग मला कळायचं की कलाकाराची श्रीमंती ही मलबार हिलवरती बंगला असण्यात नसते, तर ती प्रेक्षकांच्या डोळ्यातनं येणाऱ्या आनंद अश्रूमध्ये असते.
बालगंधर्वांचा चित्रपट झाल्यानंतर पुन्हा योगायोग, पुन्हा आमचा एक मित्र शरद पोंक्षे, उत्तम ॲक्टर, त्यांनी बालगंधर्व चित्रपट पाहिला आणि माझं काम त्याला खूप आवडलं म्हणून त्यांनी मला भेट म्हणून एक पुस्तक दिलं. कसं ठरवत असतो ना परमेश्वर सगळ्या गोष्टी, की बरोबर ह्या वेळेसच ह्या गोष्टी घडल्या पाहिजेत. आणि ते पुस्तक मी उघडलं, त्याचा रॅपर उघडला आणि ते पुस्तक होतं दुर्दम्य नावाची कादंबरी. तुम्ही कोणी वाचली की नाही मला माहीत नाही, पण वाचली असेल तर गंगाधर गाडगिळ्यांची लोकमान्य टिळकांवरती लिहिलेली कादंबरी. मी लोकमान्य टिळकांचं नाव बघितलं, दुर्दम्य नाव बघितलं आणि मी ती शूटिंगच्या दरम्यानच सहज म्हणून पहिलं पान उघडलं आणि वाचायला सुरुवात केली. आणि पुस्तक संपून मी खाली ठेवलं आणि रोहित टिळक म्हणजे लोकमान्यांचा खापर पंटू, जो माझा खूप जवळचा मित्र आहे, मी त्याला फोन केला. म्हणलं रोहित, तुझे आजोबा कसले भारी होते यार. तर तो म्हणला तू मलाच काय सांगतोय. मी म्हटलं नाही मला पहिल्यांदा कळत आहे म्हणून मला कौतुक वाटलं म्हणून मी तुला सांगतोय. याचं कारण लोकमान्य टिळक आम्हाला कधी सांगितलीच गेली नाही. आम्हाला ते कायम आमच्या आयुष्यात आले, ते 2 मार्कांसाठी आले, गाळलेल्या जागा भरा किंवा जोड्या लावा. स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे ही घोषणा टिंब यांनी केली, 1 मार्क. टर्फलं आणि मी शेंगा खाल्ल्या नाहीत, मी टर्फलं उचलणार नाहीत, हे यांनी म्हटलं. मग गांधी, नेहरू, सावरकर, लोकमान्य आणि जोड्या लावा. झालं, 2 मार्कांचं लोकमान्य आले, संपलं, त्यांचा अभ्यास झाला आपला. याच्या पलीकडचं लोकमान्य असतील किंवा त्या काळातले सगळेच राष्ट्रपुरुष मंडळी असतील, आम्हाला कधी शिकवलीच गेली नाही, कधीच सांगितली गेली नाही. काय माहिती, कदाचित ती सांगणाऱ्यांची तेवढी कपॅसिटी नव्हती का लोकमान्य सामावून घेणारा असा एकही माणूस आमच्याकडे झाला नाही की जो लोकमान्यांना समजून घेऊ शकेल. ते दुर्दम्य मी वाचलं आणि मी वेडा झालो. म्हणजे काय चरित्र माणसाचं असावं, म्हणजे कसं असावं. 1856 साली माणसाचा जन्म होतो, 1920 साली त्यांचं निधन होतं. अवघा 60 वर्षांचा त्यांचा जन्मकाळ. त्यातली पहिली 10 वर्ष आपण असं समजूया की आपल्याला कळण्यात जातात काय आपल्याला आयुष्यात करायचं आहे, ती सोडून देऊया. उरलेल्या आयुष्यातली 10 वर्ष तुरुंगात गेली, म्हणजे राहिली फक्त 40 वर्ष. या 40 वर्षात त्या माणसाने काय काय केलंय, म्हणजे किती प्रकारच्या गोष्टी केल्या. आणि हे सगळं कशासाठी केलं, तर ना स्वतःची शिक्षण संस्था काढली, ना स्वतःचे साखर कारखाने काढले, ना सूतगिरण्या काढल्या, ना दुधाच्या डेऱ्या काढल्या, ना कुठे लोकमान्य सूतगिरणी नाव दिलं, ना कुठे लोकमान्य कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग असं नाव दिलं, ना त्यांच्या पुढच्या पिढ्यांसाठी तसं काही करून दिलं. हे सगळं कशासाठी केलं, का केलं, याचं उत्तर एकच आहे, स्वराज्य. स्वराज्य, स्वराज्य आणि स्वराज्य. ज्या माणसाचा पहिला श्वास स्वराज्यासाठी होता आणि त्यांनी घेतलेला अखेरचा श्वास सुद्धा स्वराज्यासाठीच होता. स्वराज्य ते स्वराज्याच्या मध्ये लोकमान्य स्वतःसाठी कधी जगलेच नाहीत. काय नव्हते ते, अप्रतिम संस्कृतचे पंडित होते. त्यांच्या शाळेमध्ये केलेल्या संस्कृतच्या कविता रत्नागिरीच्या त्यांच्या बंगल्यामध्ये अजूनही लावल्यात. कधी गेलात आवर्जून तर नक्की बघा. संस्कृतचे पंडित होते, कवी होते, गणितज्ञ होते, उत्तम गणितज्ञ होते. म्हणजे जर ते राजकारणात आले नसते तर कदाचित लोकमान्य टिळक आज आपण एक सायंटिस्ट म्हणून ओळखले असते, एक शास्त्रज्ञ म्हणून त्यांची ओळख झाली असती. इतकं गणितातलं त्यांचं ज्ञान विलक्षण होतं. ज्योतिषशास्त्राचा अभ्यास होता, गणिताचा अभ्यास होता, पत्रकार होते, वकील होते, बिझनेसमन होते. काय नाही केलं त्यांनी त्यांच्या आयुष्यात. आणि या सगळ्या गोष्टी कशासाठी केल्या, तर स्वतःच्या फायद्यासाठी नाही, तर स्वराज्यासाठी केल्या. आपण पत्रकार आहोत, त्याचा फायदा त्यांनी केसरी मराठा वृत्तपत्र चालवून समाजाला दिशा देण्याचं काम केलं, ब्रिटिशांवरती तोफ दागण्याचं काम केलं. आपण ज्योतिषशास्त्राचा अभ्यास आहे तर त्याचा अभ्यास त्यांनी कुंडल्या बघून लग्न जमवण्यासाठी नाही केला, किंवा स्वतःच्या मुलाची मुंज जमवण्यासाठी नाही केला, किंवा त्याच्यातनं पैसे बघू, तुमचा हात बघतो, तुमच्या आयुष्यात काय तुमचं भविष्य वाढून ठेवलंय याच्यासाठी नाही केला. तर ज्या काळात ब्रिटिशांनी भारतीयांना फक्त शारीरिकदृष्ट्या गुलामगिरीत टाकलं नव्हतं, तर मानसिकदृष्ट्या भारतीयांचं खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केला होता, त्या काळात लोकमान्यांनी स्वतःच्या ज्योतिषशास्त्राचा अभ्यास आणि त्याचा वापर करून आर्टिक होम इन वेदास आणि ओरायन असे 2 ग्रंथ लिहिले स्वतंत्र. आणि ते अशासाठी लिहिले की ज्या काळात भारतीयांना असं वाटायला लागलं होतं की खरं तर ब्रिटिश आमच्यावरती राज्य करतायत, हीच चांगली गोष्ट आहे आणि आमची लायकीच नाही आहे भारतीय म्हणून जन्म घेण्याची, जगण्याची, वावरण्याची. आणि एक मानसिक खच्चीकरण, अत्यंत गुलामगिरीत खिचपत पडलेल्या समाजाला अभिमानाची काही स्थानच नव्हती. अशा काळात हिंदू संस्कृती किंवा आर्य संस्कृती ही ब्रिटिशांच्या संस्कृतीपेक्षाही आधीची आहे 8000 वर्ष, हे दाखवून देण्यासाठी त्यांनी ओरायन आणि आर्टिक होम इन वेदास हे 2 ग्रंथ लिहिले. ज्या काळात आपण बुवाबाजीमध्ये कर्मकांडांमध्ये अडकून पडलो होतो, त्या कर्मकांडातनं बाहेर येण्यासाठी म्हणून त्यांनी गीता रहस्य, त्याला माहिती आजच काहीतरी 100 वर्ष का असं काहीतरी पूर्ण होत आहेत गीता रहस्य पुन्हा प्रकाशित होण्याला.
गीता रहस्य सारखा ग्रंथ लिहिला तुरुंगात असताना मंडालेच्या. आणि जर गीता रहस्य तुम्ही वाचलं असेलच, पण नसेल वाचलं तर गीता रहस्य अवश्य वाचा. गीता रहस्याचं एकमेव सार आहे की कर्म करत राहा, कर्माशी प्रामाणिक राहा, त्याच्या फळाची अपेक्षा करू नका, हे सांगणारा तो ग्रंथ आहे. आणि लोकमान्यांचं हेच म्हणणं होतं की तुम्ही कष्ट करत राहा, मूर्खासारखे बुवाबाजीमध्ये अडकू नका, देवदेव करू नका, धर्म करू नका, काम करत राहा, राष्ट्रासाठी काम करत राहा, तरच हे राष्ट्र घडणार आहे. आणि त्याच्यासाठी त्यांनी गीता रहस्य नावाचा ग्रंथ लिहिला. बिझनेसमन होते, व्यापारी कला डोक्यात होती, पण म्हणून त्यांनी काय सुरू केलं? त्यांनी लातूरला सगळ्यात पहिल्यांदा एक सूतगिरणी सुरू केली. मग तळेगावच्या काच कारखान्यासाठी त्यांनी सुरुवातीला काम केलं. मग मुंबईमध्ये आज जे अत्यंत महागडं स्टोअर आहे, जिकडे गेल्यानंतर आपण एक अभिमानाने सांगतो की आम्ही तिथनं खरेदी करतो, ते बॉम्बे स्टोअर ते लोकमान्यांनी सुरू केलं. म्हणजे किती गोष्टींची पायाभरणी या माणसाने केली. आणि कशासाठी केली? स्वदेशीचा वापर त्या काळात व्हावा, ब्रिटिशांनी आणलेल्या आयात केलेल्या वस्तूंवरती चपराक बसावी, म्हणून या सगळ्या गोष्टींची सुरुवात केली. आणि हे सगळं करत करत एकही गोष्ट त्यांच्या चरित्रातली अशी नाही आहे की जी त्यांनी स्वतःच्या फायद्यासाठी केली. आणि असा हा उत्तुंग प्रतिभेचा विलक्षण असलेला आपला लोकनेता 1920 साली गेला. आणि दुर्दैवाने त्यांना स्वातंत्र्य अनुभवता आलं नाही, पण मला असं वाटतं की ते मनाने केव्हा स्वतंत्र होते, म्हणून ते इतका लढा देऊ शकले. या त्यांच्या 60 वर्षांच्या काळामध्ये अत्यंत वेगवेगळ्या ठिकाणी पसरलेल्या भारतीय समाजाला, म्हणजे लोकमान्यांना आपण शाळेमध्ये शिकलोय की त्यांना भारतीय असंतोषाचे जनक म्हटलं जातं. ते जनक अशासाठी म्हटलं जातं की वेगवेगळ्या गोष्टींमध्ये पसरलेल्या, एकत्र नसलेल्या भारतीय समाजाला खऱ्या अर्थाने एका चळवळीचं स्वरूप त्यांनी स्वातंत्र्य लढ्याला प्राप्त करून दिलं, म्हणून त्यांना असंतोषाचे जनक असं म्हटलं जातं. आणि मग ते त्याच्यासाठी किती वेगवेगळ्या गोष्टींचा वापर केला. इथे त्यांचा गणितज्ञ जागा झाला की ह्या चळवळीला जर आपल्याला चळवळीचं स्वरूप द्यायचं असेल आणि टप्प्याटप्प्याने ही स्वातंत्र्याची चळवळ पुढे न्यायची असेल तर काय काय केलं पाहिजे, म्हणून त्यांनी स्वतःचं गणिती डोकं वापरलं आणि त्याला गणिती पद्धतीने पुढे नेऊन दिले. म्हणून जेव्हा तुमच्यासमोर कुठलेही आदर्श नसतात तेव्हा अत्यंत आदर्श असं व्यक्तिमत्व असलेलं आणि अत्यंत आदर्श असं स्थान असलेलं एकच नाव आपल्या डोळ्यासमोर येतं, आणि ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं. त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा उत्सव सुरू केला. लोकमान्य अजिबात बुवाबाजीत रमणारे नव्हते, ना ते धर्मकांडांमध्ये रमणारे होते, अजिबात नाही. त्यांचं चरित्र वाचलं तर तुमच्या लक्षात येईल की ते विश्वास ठेवायचं नाही बुवाबाजीवरती किंवा कर्मकांडांवरती. पण तरीसुद्धा त्यांनी गणपती उत्सव सुरू केला. गणपतीचा सुद्धा त्यांनी वापर केला. त्या घरात बसलेल्या गणपतीला त्यांनी रस्त्यावरती आणून ठेवलं की त्यानिमित्ताने धार्मिक कार्यक्रमात ब्रिटिश सहभागी किंवा ब्रिटिश इंटरफेअर करू शकणार नाहीत आणि धार्मिक कार्यक्रमांमध्ये मुभा घेता येईल. त्यानिमित्ताने हा सगळा समाज एकत्र येईल, एकमेकांच्या विचारांचं आदान प्रदान होईल, एकत्र आलेला समाजच एक काहीतरी लढा देऊ शकतो, म्हणून त्या गणपतीचा वापर सुद्धा लोकमान्यांनी केला. आणि तोच गणेशोत्सव आज इतकी वर्ष झाली आपण बघतोय. अशा कितीतरी गोष्टी त्यांच्या या चरित्रातनं आपल्याला बघता येतात. मला असं वाटतं की लोकमान्यांबद्दल, बालगंधर्वांबद्दल बोलू तितकं कमी, आपल्याकडे वेळेचं बंधन आहे. त्यामुळे लोकमान्यांनी काही गाणी सिनेमातली लिहिली नाहीत किंवा त्यांनी नाट्यपदही लिहिली नाहीत, पण लोकमान्यांनी बालगंधर्वांसारखा एक कलाकार आपल्या सगळ्यांना दिला. तर मी महेशला विनंती करीन की स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या नाटकातलं दीनानाथ मंगेशकरांचं एक पद, की सावरकर काय किंवा लोकमान्य काय ही एकाच फळीतली मंडळी आहेत सगळी. बलिया
अवनीतली प्रगटता अवनीतली कोण लोपवी दिव्य स्वातंत्र्य रवी अवनीतली कोण लोपवी दिव्य स्वातंत्र्य रवी दिव्य स्वातंत्र्य रवी दिव्य स्वातंत्र्य रवी या दोन चित्रपटानंतर आम्ही दोघंही ज्याचा उल्लेख मगाशी केतननी केला, ज्या चित्रपटासाठी महेशला सर्वोत्कृष्ट गायक पार्श्वगायक म्हणून राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित केले गेले, तो कट्यार काळजात घुसले हा चित्रपट. त्याची सुरुवात अर्थातच कट्यार काळजात घुसली या नाटकापासून झाली आणि मग त्याचा शेवट कट्यार काळजात घुसली या चित्रपटाद्वारे झाला. नाटकाद्वारे आम्ही एकत्र आलो. नाटकात त्यांनी सदाशिवची भूमिका केली होती, जी मी सिनेमामध्ये साकार केली, आणि मी नाटकात कविराजाची भूमिका केली होती. नाटक आणि सिनेमा दोन्ही दिग्दर्शन करण्याचं भाग्य मला लाभलं. यापेक्षाही महत्त्वाचं माझ्यासाठी हे होतं की तो प्रत्यक्ष त्या गुरूंकडे शिकला, अभिषेकी बुवांकडे. मी त्यांच्याकडे शिकलो नाही आहे, पण तरीसुद्धा मी त्यांना गुरु मानतो. बालगंधर्वांनंतर सिनेमाचा उदय झाला. त्या सिनेमाच्या लाटेमध्ये नाट्यसंगीत कुठल्या कुठे वाहून गेलं, संगीत नाटकांना उतरती कळा लागली, आणि त्याच काळात जितेंद्र अभिषेकी हे नाव अचानक गोव्यातनं एकदा आलं आणि संगीत मत्स्यगंधा या नाटकाने त्यांनी जी स्वतःची मोहिनी संपूर्ण प्रेक्षकांवरती पसरून टाकली, आणि मग पुढे अगणित नाटकं अभिषेकी बुवांनी दिली, आणि त्या प्रत्येक नाटकातलं संगीत आजही लोकांच्या लक्षात आहे. कट्यार काळजात घुसली हे 1967-68च्या सुमारास आलेलं नाटक, आणि त्या नाटकातलं घेई छंद हे पद असेल किंवा त्यातली इतरही पदं असतील, ती सिनेमाच्या निमित्ताने पुन्हा आली. पण कौतुक अभिषेकी बुवांचं किंवा त्यांच्याविषयीचा आदर, त्यांच्याविषयीचं प्रेम अशासाठी वाटतं की 50 वर्षापूर्वी चाल दिलेलं एक पद 2016च्या जन्मलेल्या
1 ते 1.5 वर्षाच्या मुलाच्या सुद्धा तोंडी असतं आणि तोही घेईचंदच म्हणतो आणि त्याचे आजोबासुद्धा घेईचंद म्हणतात. ही जी जनरेशन गॅप आहे, ही जनरेशन गॅप मिटवण्याचं काम हे अभिषेकी बुवांच्या संगीताने केलं आहे. आणि अर्थातच चित्रपटामध्ये शंकर एहसान लॉय यांचाही तितकाच मोठा सहभाग आहे, कारण त्यांनीही तितकंच मोठं काम केलं आहे. अभिषेकी बुवांनी उभारलेल्या एका वास्तूला कुठेही धक्का न लावता त्याला सजवण्याचं मोठं काम अभिषेकी बुवांच्या संगीताला शंकर एहसान लॉय यांनी केलं आहे. त्यामुळे आता मी फार बडबडत नाही आहे. मला असं वाटतं की वेळेची मर्यादा, आपण पटापट या कट्यारची आणि अभिषेकी बुवांची गाणी ऐकून पुढच्या प्रवासाला लागूया. मी टी व्हीवर हे गायलो आहे, पण तेव्हा कदाचित मी सांगितलेला उल्लेख त्यात सामील झाला नव्हता. कट्यार काळजात घुसलीमध्ये सदाशिवचा आवाज होतो मी, आणि त्याच्या तोंडी पिक्चरमध्ये जी समाविष्ट झाली त्याच्यापेक्षा जास्त गाणी होती. त्यातलं एक गाणं जे मला खूप मनापासून आवडलं, ते गाणं मी तुमच्यासमोर गातो. आणि त्याचा मुद्दाम विशेष उल्लेख करायचा तर त्या गाण्याचं जे कडवं चित्रपटात आलं नाही ते कडवं सुबोधनी लिहिलेलं आहे. एकदा त्याच्यासाठी जोरात टाळ्या वाजवा. सृजनशीलता कशी कुठे उफाळून येते बघा. कारण ह्या गाण्याच्या वेळेलाच मला असं वाटतं की त्याचे जे कोरिओग्राफर होते, त्या कोरिओग्राफरांच्या घरी काहीतरी आपत्ती आल्यामुळे त्यांना ऐन वेळेलाच जायला लागलं, तर ते गाणं कोरिओग्राफ सुद्धा सुबोधनीच केलेलं आहे. बऱ्याच गोष्टी असतात ज्या अदृश्य असतात, लाईव्ह कॉन्सर्ट थ्रू त्या तुमच्यापर्यंत येतात. आणि एरवी हा इतरांचा गौरव करण्यात इतका मग्न असतो की त्याचा उल्लेख करायचा राहतो. मी आहे या स्टेजवर तर मी मुद्दामून करतो. दीन थकले काळोखी, दीन थकले काळोखी, आठवणींची घट्ट मिठी दिशा हरवता वाट सरू, दिशा हरवता वाट सरू, अज्ञाताचे दिसता एक किरण तो क्षितिजावरती भेट तेथे गगन घरा, बरसेल हा चांदवा मन मंदिरा, ते जाने मन मंदिरा, ते जाने उजळून घेई साधका, उजळून घेई साधका, संवेदना संवादे, संवेदना संवादे, सहवेदना जबदाना मन मंदिरा, ते जाने मन मंदिरा, ते जाने उजळून घेई साधका, उजळून घेई साधका, संवेदना संवादे, सहवेदना जबदाना मन मंदिरा, तळहाताच्या रेषानी सहज सुखाका भोगी गुणी, तळहाताच्या रेषानी सहज
सहज सुखाका भोगी गुणी स्वयं प्रकाशी तू तारा स्वयं प्रकाशी तू तारा चैतन्याचा साभारा भर पंखातून स्वप्न उद्याचे भर पंखातून स्वप्न उद्याचे झेप घेरे बरसेल हातात मन मंदिरा ते जाने मन मंदिरा ते जाने उजळून घे साधका उजळून घे साधका उजळून घे साधका संवेदना संवेदना संवादे सहवेदना मन मंदिरा. तुम्ही गाल माझ्या बरोबर काय ना. आम्ही शस्त्रक्रिया केली तर प्रॉब्लेम होईल, तुम्ही गायला तर प्रॉब्लेम काही होणार. हा चला माझ्यानंतर नी नी सा सा. वाह वाह. नी 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 सा सा सा. नी सा रे सा नी ध प. काय सुरेला प नी ध प म ग रे. रे प म ग रे ग नी सा. पाठ करून आलाय का तुम्ही? कसं माहिती इतकं छान कसं करताय? नी 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 सा सा सा. रे 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 सा सा सा. नी सा रे रे सा. मग मग रे सा रे रे सा. नी 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 सा सा सा. नी 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 सा सा सा. नी नी सा सा रे रे रे. सा सा रे रे म म म. रे रे म म प प प. म म प प नी नी नी. नी 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 सा सा सा. नी 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 सा सा सा. रे 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 सा सा सा. सा नी सा 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 सा. रे रे सा 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 सा. सा नी सा 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 सा नी ला रे 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 बड़ी ला रे ला रे बड़ी ला रे मा रे ला रे ला रे ला रे ला रे ला रे बड़ी ला रे ला रे धा मा मा गा रे धा मा मा नी धा मा गा रे मा मा गा रे मा गा रे ला रे धा धा रे रे मा 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 नी नी धा 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 रे. शाळा पण चालेल ना वन्स मोर. नी 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 सा सा सा. नी नी सा. रे म ग रे नी 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 सा. प म ग रे नी 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 सा.
नि ध प म ग रे नि सा 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 नि सा 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 रे सा 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 रे 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 म ग रे रे ग नि सा 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 रे 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 ma 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 pa 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 ni 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 sa sa re sa ma re ga ni sa 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 ni sa 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 ni sa 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 ni ni da da ni da da ni sa 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 ni da da ni da da ni da da re re da da ni da pa mama pa mama pa mama pa mama pa mama ni da mama ga re sa ni sa ni ni da 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 ni da 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 ni 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 da re re da da re re da da re re da da ni da da ni da da ni da da ni da da re da ni da re da ni da re da ni da re da ni da re ma ga re da ni da re mama ga re da re ma sa re mama re mama ni da mama ga re ma ba da mama ni da mama ni da mama ni da ni da ni da re da re da re da ni da ni da mama ni da ne ma ga re da ni da ni da mama ni da ga re da ni da mama ni da ne da ni da mama da ni da mama ni da mama ga re pa ma ga re ga ni pa ni sa re pa ma ga re ga ni sa आपल्याकडे शाळेत असताना एक गोष्ट आपण ऐकली होती बघा की गावात एक पुंगीवाला येतो त्याला ॲक्च्युली उंदरांना काढायला बोलवलेलं असतं पण नंतर सगळ्या मुलांना घेऊन शहरातनं बाहेर पडतो आणि पालक हवाल दिले होतात तसं ऑलरेडी अनेक महेशनी अनेक छोटी छोटी मुलं ऑलरेडी चांगल्या अर्थाने धंद्याला लावली आहेत आणि मला खात्री आहे की उद्या 2 दिवसानंतर ही कॉन्फरन्स संपल्यानंतर तुमच्यातल्या अनेकांचे पाय आता काही मजा येत नाही त्या शस्त्रक्रियेत असं म्हणून या सुरांच्या शस्त्रक्रियेकडे तुम्ही जर वळलात तर मला आश्चर्य वाटतं पण असं काही करू नका आता कारण नाही पुंगी वाजवताना कधी त्रास झाल्यानंतर पुंगीवाल्याकडे जाऊन तो दुरुस्त करता येत नाही पण आनंद याचा होतो की ही पुंगी ही आपल्या अभिजात संगीताची आहे त्यामुळे ती गाजराची नाही ती वाजतेच कायम आता वेळ झाली आणि मी केतनला विनंती करतो की नाही त्याचा शेवट महेश गाण्यानेच करणार आहे कार्यक्रमाचा शेवट महेश गाण्याने करणार आणि आज जी गाणी होणार नाहीयेत ती 7 आणि 9 तारखेला मी परत पुण्यात दिवाळी पहाटे करता येतोय तेव्हा या आणि फरमाईश करा गेई छंद गातो एका ह्याच्यानंतर सारेगामा कारवा डिजिटल ऑडिओ हे प्ले गाणं यामध्ये आहे आपण गाण्याच्या ऐवजी इकडे सदाबहार गाणी आणि काही आठवणी
गोमुसंगतीनं माझ्या तू येशील काय, गोमुसंगतीनं माझ्या तू येशील काय, माझ्या फिरतेची राणी तू होशील काय, गोमुसंगतीनं माझ्या तू येशील काय. आज संगतीनं तुझ्या मी येणार नाय, आज संगतीनं तुझ्या मी येणार नाय, तुझ्या फिरतीची राणी मी होणार नाय. गोमुसंगतीनं माझ्या तू येशील काय, गोमुसंगतीनं माझ्या तू येशील काय. माझ्या प्रीतीचा सुटलाय तुफान मारा मारा मारा. रनग जाऊस भलताच थोरा, गार घुमान सळसुद तोरा, रनग जाऊस भलताच थोरा, गार घुमान सळसुद तोरा, तुझ्या नजरेचा जादूरा अशी मी भुलणार नाय. गोमुसंगतीनं माझ्या तू येशील काय, गोमुसंगतीनं माझ्या तू येशील काय. आज संगतीनं तुझ्या मी येणार, हाय आज संगतीनं तुझ्या मी येणार हाय, तुझ्या फिरतीची राणी मी होणार हाय. गोमुसंगतीनं आज संगतीनं, गोमुसंगतीनं आज संगतीनं तुझ्या मी येणार हाय. थांबव. तर आगामी आमचा सिनेमा 8 नोव्हेंबरला दिवाळीच्या पाडव्याच्या दिवशी रिलीज होणारा आणि डॉक्टर काशीनाथ घाणेकर. पुन्हा एकदा डॉक्टर स्वतः अर्थात डॉक्टर होते आणि खरे खरे डॉक्टर होते, डेंटिस्ट होते. मुंबईतल्या कॉलेजमधनं गोल्ड मेडलिस्ट डेंटिस्ट होते आणि डेंटिस्टची प्रॅक्टिस करता करता नाटकाचा छंद लागला आणि पुढे ती खुर्ची विकून टाकली, तो हॉलही मोकळा केला आणि पूर्णार्थाने तो हॉल तालमीसाठी उपलब्ध करून दिला आणि मग नाटकाकडे वळले आणि मग खऱ्या अर्थाने भारतीय रंगभूमीवरचा पहिला सुपरस्टार म्हणजे डॉक्टर काशीनाथ घाणेकर. त्याच्यानंतर राजेश खन्ना आणि इतर अनेक आले, पण ज्या माणसांनी खऱ्या अर्थाने 20 वर्ष मराठी रंगभूमीच्या प्रेक्षकांना स्वतःच्या कामाने वेडं केलं आणि खऱ्या अर्थाने मराठी रंगभूमीला एक अत्यंत तरुण असा प्रेक्षक वर्ग मिळवून दिला, ते डॉक्टर काशीनाथ घाणेकर. आणि त्यांच्या आयुष्यावरचा हा सिनेमा 8 नोव्हेंबरला दिवाळीच्या पाडव्याच्या दिवशी रिलीज होणार आहे आणि ही पाडव्याची आमच्या सगळ्यांकडनं तुम्हाला असलेली दिवाळी भेट आहे असं समजा. आवर्जून सिनेमागृहात जा आणि हा सिनेमा बघा. आणि आता या कार्यक्रमाचा शेवट. तो करण्याआधी पुन्हा एकदा मी केतनचे आभार व्यक्त करतो, मित्र असला तरी संयोजकांचे आभार व्यक्त करतो, तुम्हा सर्वांचे आभार व्यक्त करतो की तुम्ही इतके शांत चित्ताने हा कार्यक्रम ऐकून घेतला. या कॉन्फरन्ससाठी, तुमच्या उर्वरित आयुष्यासाठी आणि दिवाळीसाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा चिंततो आणि या गाण्यानंतर तुमची रजा घेतो. धन्यवाद. कट्यारमधलं तुम्हाला हवंय हे गाणं गातो.
छंद मकरंद घेई छंद मकरंद प्रिय हा मिलिंद प्रिय हा मिलिंद प्रिय हा मिलिंद मधुसेवनानंद स्वच्छंद आनंद स्वच्छंद आनंद घे छंद मिठता कमल मिठता मिठता होई बंदी हा भृंग होई बंदी हा भृंग परिसोडिना परिसोडिना सोडिना ध्यास परिसोडिना छंद मकरंद घेई छंद मकरंद प्रिय मिलिंद मधुसेवनानंद स्वच्छंद आनंद घेई छंद घेई छंद घेई घे छंद मकरंद घे छंद घे छंद मकरंद प्रिय मिलिंद मकरंद प्रिय मिलिंद मकरंद मिलिंद मधुसेवना नंद स्वच्छंद धूंद घे छंद मकरंद घे छंद मकरंद प्रिय मिलिंद मकरंद प्रिय मिलिंद मकरंद प्रिय मिलिंद मकरंद प्रिय मिलिंद मकरंद मिलिंद मधुसेवना नंद स्वच्छंद धूंद
मकरंद गे चांद 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 मकरंद 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 गे चांद गे मिठता कमलदर कमलदर मिठता कमलदर कमलदर मिठता कमलदर मिठता कमलदर होई बंदी पूगा होई बंदी होई बंदी पूगा परी सोडिला याच पूजना दरंग घे छंद मकरंद प्रिय आमिनंद मकरंद प्रिय आमिनंद मधुसेवना नंद स्वच्छंद धूंद घे घे चंद घे मी मगाशी म्हणलं की आज आपल्यामध्ये स्वरसम्राट आणि नटसम्राट आहेत. तर माझ्यामध्ये या उक्तीला कुठेही छेद न देता आणि मी मगाशी महेशशी बोलताना म्हणलं की अरे माझे खूप सगळे जवळचे आहेत आणि आमचे ऑर्थोपेडिक सर्जन आहेत, कार्यक्रम खूप चांगला झाला पाहिजे. तो म्हणला तुला जेवढी अपेक्षा आहे त्याच्यापेक्षा चांगला झाला तर काय करशील. म्हणलं काय पप्पी दिन म्हणलं तुला. तर महेश म्हणजे देवतांचा देव महा ईश असा आपल्या आज समोर आहे. आज त्यांनी आपली महाराष्ट्र ऑर्थोपेडिक असोसिएशनचं प्रेसिडेन्शियल डिनर नाईट आज खरंच गाजून टाकले. मी आमचे लाडके प्रेसिडेंट पराग सरांना आणि फर्स्ट लेडी मॅडम अर्चना त्यांना स्टेजवर बोलवतो. त्यांनी आजच्या कलावंतांचा सत्कार करावा. भगली सर आणि कर्णे सर आपले एमओए चेअरमन आणि या सर्वामागचा सूत्रधार जो सर्वांच्या पुढे नाही आहे संदीप पटवर्धन, की ज्याची मनापासून इच्छा होती की हा कार्यक्रम व्हावा. संदीप, आय विल रिक्वेस्ट यू टू कम ऑन द स्टेज. संदीप. महेश, थँक यू व्हेरी मच. सुबोध म्हणजे सुबू आहे आमच्यासाठी आणि अशक्य म्हणजे त्याचा ट्रेलर काशीनाथचा दाखवायचा राहिला, पण माझ्यामध्ये तो आता आपण सगळेजण प्रत्यक्षच बघणार आहोत. त्याचा प्रत्येक डायलॉग आणि त्याचा जो लाल्या आहे तो बघण्यासारखा आहे. तर मी सर्वांना खरंच मनापासून रिक्वेस्ट करेन की या पाडव्याला आज आपण काशीनाथ घाणेकर नक्की बघणार आहोत. सुबोध, महेश, वी विल बी देअर. आपले जे वादक होते की ज्यांच्या शिवाय महेशचं गाणं आज एवढं गाजलं नसतं किंवा रंगलंही नसतं, तर त्यांचाही सत्कार प्रेसिडेंट पराग सरांनी करावा असं मी सरांना रिक्वेस्ट करतो. पराग सर. पराग सर. ओंकार दळवी पखावाजावरती, विभव खांडोळकर तबल्यावरती,
उद्धव कुंभार साइड परकशन्स, राहुल गोळे ऑर्गनवरती आणि श्री राजीव तांबे हार्मोनियमवर. आणि आमचं ध्वनी संयोजन करणारे प्रशांत उरणकर.